विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इल्युस्ट्रेशन नंबर 13 पेज नंबर 95 वर दिलेला आहे तो आपण सोडवणार आहोत. सोडून दाखविलेलाच आहे, तरी परंतु सोडून दाखविलेला अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समजेल या हेतूने मी हा प्रॉब्लेम पुन्हा सोडून दाखवायचा ठरविलेला आहे. मागच्या दोन प्रॉब्लेममध्ये ज्याप्रमाणे आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नव्हता त्याप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नाही, तोही आपल्याला काढायचा आहे. पण मागच्या दोन प्रॉब्लेममध्ये जी काही पद्धती आपण कॅपिटल फंड काढायला वापरली होती ती मात्र काही आता इथं वापरायचं नाही. जसं आपण गणित येईल त्याप्रमाणे आपण जसं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीट आणि ओपनिंग बॅलन्स शीट असं सहजच प्रत्येक एक पद येईल त्याप्रमाणे सोडत जाणार आहोत आणि त्याच्यातच आपण ओपनिंग बॅलन्स शीट तयार करून त्याद्वारे सहजच आपल्याला कॅपिटल फंड मिळणार आहे. आता या पद्धतीनं कशा प्रकारे गणित करायचं आहे हे आपण या प्रॉब्लेममध्ये पाहणार आहोत. तर प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे. फॉलोइंग इज द समरी ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट ऑफ जय हनुमान व्यायाम शाळा औरंगाबाद फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. मार्च 2020 या वर्षी संपणाऱ्या वर्षाकरिता आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचे आहेत जय हनुमान व्यायाम शाळा औरंगाबाद. आता लक्षात ठेवायचं 31 मार्च 2020 म्हणजे आपल्या वर्षाची ओपनिंग डेट काय असेल तर 1/4/2019 आणि मग 31 मार्च 2020 हे अंतिम तिथी असेल. आपली पहिली तारीख असेल ती म्हणजे 1/4/2019 अशा प्रकारची असेल. म्हणून लक्षात ठेवायचं आता हे आपलं वर्ष आहे 19-20 आपण या वर्षामध्ये आहोत एवढं लक्षात ठेवायचं आहे. नंतर आता ज्या ज्या पदाला ॲडजस्टमेंट आहे, ज्या ज्या आयटमला ॲडजस्टमेंट आहे त्या आयटम्स टिक करून घ्या. रिसिप्ट बाजू पहा, सबस्क्रिप्शन, डोनेशन, इंटरेस्ट ऑन एफ.डी आणि एंट्रन्स फीस. रिसिप्ट बाजूला 4 ॲडजस्टमेंट आहेत. नंतर पेमेंट साईड फर्स्ट पद आहे सॅलरी आणि लास्ट बटन आहे इन्व्हेस्टमेंट आणि फिक्स्ड डिपॉझिट. या 3 पदावर ॲडजस्टमेंट आहेत. अशा प्रकारे ज्या ज्या पदाला ॲडजस्टमेंट त्याला टिक मार्क करा. आणि आता आपण प्रॉब्लेम प्रत्यक्ष सोडवायला सुरुवात करूया. चला मग. बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹32,800 32,000 हे ओपनिंग बॅलन्स आहे. आपण ओपनिंग बॅलन्सचा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालखंडामध्ये जे फायनल अकाउंट्स तयार करणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड बॅलन्स शीट यामध्ये मात्र आपण घेत नाही हे पूर्वीपासून आपल्याला माहीत आहे. परंतु आज आपल्याला कॅपिटल फंड काढायचा आहे आणि कॅपिटल फंडासाठी ओपनिंग बॅलन्स शीट काढतो आपण आणि ओपनिंग बॅलन्स शीटला सगळे ओपनिंग बॅलन्सेस घेतो. मग हे ओपनिंग बॅलन्स आहे. आपण शेवटच्या ज्या बॅलन्स शीटला आहे ते क्लोजिंग बॅलन्सेस घेतो कॅशचं, पण इथं आपल्याला ओपनिंग बॅलन्सचंही काम आहे म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटला आणि हे कॅश घेऊन टाकायचे आहे. ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड. $32,800 32,800. नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन आपल्याला 2018-19 4,000 मिळालेलं आहे आणि 19-20 2,30,000 मिळालेलं आहे. 18-19 म्हणजे आपल्यासाठी पाठीमागचं वर्ष आहे. आपण 19-20 मध्ये आहोत तर 18-19 हे पाठीमागचं वर्ष आहे. पाठीमागच्या वर्षामध्ये 4,000 रुपये वर्गणी आपली येणे राहिली होती. मागच्या वर्षाची येणे राहिली होती ती या वर्षात मिळालेली आहे. तर या वर्षात मात्र आपण ती घेत नाही, कारण मिळाली जरी या वर्षात असेल तर ते उत्पन्न कोणत्या वर्षाचं आहे? मागच्या वर्षाचं आहे. म्हणून मागच्या वर्षाचं उत्पन्न चालू वर्षात दाखवता येत नाही. परंतु आपल्याला ओपनिंग बॅलन्स म्हणून आपल्याला हे मात्र घेता येतं, कारण मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये त्यांनी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अशा प्रकारचं ॲसेट साईडला पद लिहिलेलं असतं आणि तेच इथं आता आपल्याला ओपनिंगला घ्यायचं आहे. म्हणून हे 4,000 आहे ते 18-19 येणं असलेली वर्गणी ही आपल्या ॲसेट साईडला मागच्या वर्षी येणं होते आणि हे जे बॅलन्स शीट उघडता होता पण ते मागच्या वर्षीचंच बॅलन्स शीट आहे. म्हणून मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला हे पद निश्चितच राहणार आहे. ते पद आपण आता इथे घेणार आहोत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन.
रुपये 4,000. नेक्स्ट, आणि 19-20ची वर्गणी आहे आपले 2,30,000. हे मात्र चालू वर्षाचं उत्पन्न आहे. सरळ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला घेऊन टाकायचं आहे, क्रेडिट बाजूला. बाय सबस्क्रिप्शन. हे 2,30,000 त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, एक ओळ सोडा. नंतर डोनेशन 60,000 रुपये. हेही आपलं इन्कमच आहे, इन्कम साईडला घेऊन टाका. डोनेशन बाय डोनेशन. हे 60,000 रुपये ॲडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडा. नंतर रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट रिसिप्ट आहेत. आपण काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या कार्यक्रमाला जे शुल्क रूपाने किंवा तिकीट रूपाने आपल्याला उत्पन्न मिळालं ते आहे 40,000 रुपये. एंटरटेनमेंट रिसिप्ट बाय एंटरटेनमेंट रिसिप्ट. हे आहेत 40,000 रुपये. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन FD फिक्स्ड डिपॉझिटवरील इंटरेस्ट आपलं उत्पन्न आहे, म्हणून उत्पन्न बाजूला लिहून टाका इथं. बाय इंटरेस्ट ऑन FD फिक्स्ड डिपॉझिट. यावर ॲडजस्टमेंट आहे, आतमध्ये रक्कम लिहा 3,000 रुपये. नेक्स्ट आहे एंट्रन्स फीस 50,000 रुपये. एंट्रन्स फीस हे आपलं उत्पन्नच आहे, म्हणून एंट्रन्स फीस रुपये 50,000. ॲडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडा. आणि पुन्हा इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंटवरचं हे व्याज आहे, हे आपलं उत्पन्न आहे. यालाही ॲडजस्टमेंट आहे, आतमध्ये ठेवा. बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट रुपीज 1,000. तर रिसिप्ट बाजूचे आपले पद सर्व संपलेले आहेत. पेमेंट बाजू पाहता सॅलरी रुपीज 50,000. सॅलरी हे आपले एक्सपेन्सेस आहे. एक्सपेंडिचर बाजूला घेऊन टाका. फर्स्ट आयटम टू सॅलरी 50,000 ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला रक्कम, एक ओळ जागा सोडा. नंतर लाइटिंग हा देखील खर्च आपला. प्रकाश 10,500 टू लाइटिंग. $10,500. नेक्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस. आपला खर्च आहे जनरल एक्सपेन्सेस. हे आहेत 20,000. यापुढे आहे मेंटेनन्स चार्जेस. हा देखील किरकोळ खर्चच आहे आपला. मेंटेनन्स चार्जेस मेंटेनन्स चार्जेस आहे 40,000 रुपये. नेक्स्ट आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 35,000. जे एंटरटेनमेंट इन्कम आपल्याला आलं होतं त्यासाठी खर्चही झालेला आहे. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस हे आहेत 35,000.
35,000 करमणुकीचा खर्च. नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हे देखील एक्सपेन्सेस आहेत, घेऊन टाका. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹7,000. नेक्स्ट एक्सपेन्सेस फॉर 2018-19 ₹25,000. मागच्या वर्षीचे 25,000 रुपये आपल्याला खर्च द्यावयाचा होता, तर यावर्षी देऊन टाकलेला आहे 25,000 रुपये. हा खर्च आहे, परंतु मागच्या वर्षीचा आहे, म्हणून चालू वर्षाच्या खर्चामध्ये याचा समावेश केला जात नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला हे येणार नाही. परंतु आपल्या कामाचं मात्र आहे हे म्हणजे मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या नावाने हे पद नोंदविलेलं असावं. कारण 31 मार्च 2019 ही क्लोजिंग बॅलन्स शीट, त्यावेळेला मात्र आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटला सुद्धा हे असणार आहे. म्हणून आपल्या या ओपनिंग बॅलन्स शीटच्या कामाचं हे पद आहे, म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचं आहे. कारण मागच्या वर्षी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत आणि हे जे बॅलन्स शीट आहे ते मागच्या वर्षीचंच आहे, 31 मार्च 2019चं आहे. आपण 1/4/2019 म्हणजे दुसऱ्या दिवशी उघडलेलं आहे, म्हणजे बॅलन्स शीट तेच आहे. त्यामुळं मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे निश्चितच राहणार आहे. म्हणून एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या पदाने घ्या. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹25,000. चला नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे, म्हणून असेट साईडला घेऊन टाका. इन्व्हेस्टमेंट वळ कॅसला जागा सोडा, एक ओळ आणि खाली घ्या इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे 1,50,000. हे 1,50,000. इनर कॉलमला रक्कम घ्या, एक ओळ जागा सोडा आणि पुढे चला. 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड. वाईच्या अर्बन बँकेमध्ये त्यांनी 8% फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेले 50,000 रुपये. ही असेटच आहे आपली, असेट साईडला लिहून टाकायचं आहे. 8% फिक्स्ड डिपॉझिट FD ₹50,000. या संबंधीची आपल्याला काही पुढे ॲडजस्टमेंट सांगितली नाही, परंतु हे 8% जो व्याजाचा दर आपल्याला दिलेला आहे, यावरून आपण असा अनुमान काढायचा आहे की त्यांना आपण इंटरेस्ट चार्ज करावं, इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करावं अशी अपेक्षा आहे. म्हणून आपण त्याप्रमाणेच करायचं आहे. इंटरेस्ट लगेच चार्ज करूया आपण. तर इकडं वर्किंगमध्ये घ्या. नंबर 1 इंटरेस्ट ऑन FD किती आहे पहा, 50,000 रुपये आणि दर आहे 8, म्हणजे 50,000 गुणिले 8 भागिले 100 या फॉर्म्युल्याने आपण काढूया. कॅल्क्युलेशन करून घ्या. हे कॅल्क्युलेशन बरोबर 8चा याचा गुणाकार करा. 800 800 8×5 = 40. आपल्या FD वर ₹4,000 व्याज आपल्याला मिळणे आहे. आता 4,000 व्याज मिळणे आहे, पैकी पहा इंटरेस्ट ऑन FD ₹3,000 आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे. म्हणजे आणखी किती मिळायचं राहिलेलं आहे, 1,000 मिळायचं राहिलेलं. ते 1,000चीच आपण तरतूद करायची आहे. म्हणजे 1,000 या 3,000 मिळवायचे आणि 1,000 या इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळवायचे. म्हणून इथं प्लस आउटस्टँडिंग हे 1,000. आता टोटल आपलं 4,000 हे इंटरेस्ट ऑन FD बाहेर येऊन टाकेल आणि या इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील ॲड करा. इथं ॲड इंटरेस्ट आउटस्टँडिंग 1,000. बाहेर आपले फिक्स्ड डिपॉझिट येईल 51,000.
चला, तर आता लास्ट पद राहिलेलं आहे बॅलन्स कॅरेड डाऊन 33,300. हे क्लोजिंग कॅश बॅलन्स आहे. हे आपण क्लोजिंग बॅलन्स शीटलाच घेत असतो, म्हणून क्लोजिंग बॅलन्स शीटला घ्या. कॅश इन हँड 33,300, 33,300. अशा प्रकारे आपलं रिसिप्ट अँड पेमेंटच्या दोन्ही बाजूचे आयटम्स आपण नोंदवलेले आहेत. आता ॲडजस्टमेंटचा विचार करूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर फर्स्ट. जय हनुमान व्यायामशाळा ह्याज रुपीज 5,000 नाही, ते तर चुकीने प्रिंट झालेलं आहे. ह्याज 5,000 मेंबर्स पेईंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन ₹50 ईच. या जय हनुमान व्यायाम शाळेचे एकूण 5,000 सभासद आहेत आणि 5,000 सभासद दरवर्षी ₹50 वर्गणी देत असतात. आता 5,000 मेंबर ₹50 वर्गणी देतात, म्हणजे याचा गुणाकार करून जेवढी वर्गणी आपल्याला यायला पाहिजे ती आपली आली आहे का पाहायची, आणि आली नसेल तर उर्वरित यायची आहे समजून त्याची तरतूद करायची आहे, असा या ॲडजस्टमेंटचा अर्थ आहे. आपल्याला फक्त सांगितलंय एवढे मेंबर आहेत एवढी वर्गणी येते, म्हणून किती वर्गणी येते यायला पाहिजे हे काढायचं आपण, आणि आले किती यावयाचे किती आहे हे काढायचं आहे, म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे ते काढायचं आहे. तर इकडं पहा नंबर 2ची आता ॲडजस्टमेंट पहा. सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन आपले मेंबर आहेत 5,000 गुणिले ₹50 फीस आहे त्यांना. पहा आता प्रत्येकाला ₹50 वर्गणी. हे 4 शून्य हे 1 शून्य 0 0 0 0 0 किती होतात पहा, आणि 5 5 25. 5,000 मेंबर आहेत. हा 5 5 हे 4 शून्य आले, 1 2 3 4 1 2 3 4 5 5 25. 2,50,000 वर्गणी आपल्याला मिळायला पाहिजे या वर्षामध्ये, परंतु या वर्षात मिळाली आपल्याला वर्गणी प्रत्यक्ष 2,30,000 मिळालेली आहे. आणखी किती मिळायची राहिली मित्रांनो? ₹20,000 आणखी मिळायची राहिलेली आहे. त्यालाच आपण म्हणायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. म्हणून त्यामध्ये ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग ₹20,000. बाहेर येईल आपली वर्गणी आता 2,50,000. आता ही येणे आहे म्हणजे आपली ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला लिहून टाकायचं आहे आउटस्टँडिंग वर्गणी सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹20,000. हे 20,000. हा आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000. जसं आउटस्टँडिंग सॅलरी आपण सबस्क्रिप्शन काढलं त्याप्रमाणे सॅलरी देखील 12,000 आउटस्टँडिंग आहे, म्हणजे देणं आहे. खर्च असल्यामुळे हे देणं आहे, ते उत्पन्न असल्यामुळे येणं होतं. हे आता देणं प्लस ड्यू ₹12,000. एकूण सॅलरीवरचा खर्च आहे आपला 62,000. टोटल करून बाहेर घ्या, आणि हे आपल्याला देणं आहे म्हणून लायबिलिटी साईडला लिहायचं आहे आउटस्टँडिंग सॅलरी. ₹12,000. नेक्स्ट आहे 1 एप्रिल 2019 द असेट स्टूड ॲज अंडर.
1 एप्रिल 2019ला खालीलप्रमाणच्या ॲसेट होत्या. ह्या ॲसेट आपल्याला या ओपनिंगलाही घ्यायच्या आहेत आणि क्लोजिंगलाही घ्यायच्या आहेत. कारण या फिक्स्ड ॲसेट आपल्याला अनेक वर्षापर्यंत वापरता येतात. पहिली ॲसेट आहे लँड अँड बिल्डिंग 70,000, दुसरी ॲसेट आहे फर्निचर ₹45,000. दोन्हीही बॅलन्स शीटला घेऊन टाकायचं आहे, कारण इकडं आपल्याला कॅपिटल फंडासाठी ते कामाला येणार आहेत. 1 एप्रिल 2019चे आहेत, म्हणून लँड अँड बिल्डिंग आहे 70,000. फर्निचर आहे 45,000. तसंच इथं घेऊन टाका आता लँड अँड बिल्डिंग 70,000. यावर ॲडजस्टमेंट आहे, आतमध्ये ठेवा. आणि फर्निचर 45,000. हां, अशा प्रकारे आपण ओपनिंग बॅलन्स शीटला कॅपिटल फंड काढण्यासाठी घेतलं आणि आता फायनल अकाउंट करण्यासाठी हे लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर क्लोजिंग बॅलन्स शीटला घेऊन टाकलेलं आहे. आता यावर लगेच सांगितले पहा, डेप्रिशिएट द अबव असेट्स ॲट 10% पर ॲनम. याच्यावर 10% डेप्रिशिएशन आकारा म्हणून सांगितलं लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरवर. त्यावरचं डेप्रिशिएशन काढू. आता नंबर 3, DEP ऑन लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग आहे 70,000 गुणिले 10 भागिले 100. बरोबर पहा, कॅल्क्युलेशन करून घ्या. बरोबर येईल ही 7,000. आणि DEP ऑन फर्निचर ते आहे 45,000 गुणिले 10 भागिले 100. कटवून घ्या, उरतात 4,500. अशा रीतीने 7,000 आणि 4,500 डेप्रिशिएशन आलेलं आहे. क्रमशः दोन्हीमधूनही मायनस करून टाका. लेस DEP 7,000 लेस DEP 4,500. आता मायनस करून बाहेर घेऊन टाका बॅलन्स. 0 0 0. 10 मधून 7 गेले, 3 राहिले, इथं राहिले 6. 63,000चं लँड अँड बिल्डिंग राहिलं. हे 0 0. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, इथं राहिले 4 4 गेले 0 आणि हे 4. 40,500चं फर्निचर राहिलं. हे डेप्रिशिएशन आपल्यासाठी लॉस असल्यामुळं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला डेप्रिशिएशन, हे डेप्रिशिएशन. लँड अँड बिल्डिंग 7,000, फर्निचर 4,500. अशा प्रकारे दोन्ही मिळून बाहेर बेरीज येईल 11,500, 11,500. हां, नंतर ॲडजस्टमेंट नंबर 4, इन्कम अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट इज ₹2,000. आपल्या इन्व्हेस्टमेंटवर 2,000 उत्पन्न येणे आहे. येणे आहे म्हणजे आपलं उत्पन्न आहे, म्हणजे दोन परिणाम याचे. एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि 2 बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तर पहा, आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला इंटरेस्ट आहे तिकडं, आणि इकडं पहा इंटरेस्ट. हां, इंटरेस्ट फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ₹1,000. पहा, आता इथं काय सांगितलं आपल्याला, 2,000 येणे आहे. हे 2,000 यामध्ये ॲड करायचं आहे. प्लस आउटस्टँडिंग ₹2,000. बाहेर येतील हे 3,000 आणि हेच इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग इन्कम ₹2,000.
आपले टोटल इन्व्हेस्टमेंट राहील आता 1,52,000, 1,52,000. लास्ट ॲडजस्टमेंट आहे 50% रेंटर्स फीस अँड 60% ऑफ डोनेशन शुड बी कॅपिटलाइज्ड. आपल्याला एंट्रन्स फीसच्या 50% कॅपिटलाइज करायचं आहे, भांडवलीकरण करायचं आहे त्याचं. 50% एंट्रन्स फीस इथं आहे पहा 50,000 मायनस 50% कॅपिटलाइज्ड. फिफ्टी पर्सेंट म्हणजे 25,000. हे 25,000 इथून मायनस करा आणि बाहेर येतात आता फक्त 25,000 राहतात. हे काय करायचं आता भांडवलामध्ये ॲड करायचं. इथं भांडवल आणखी आपलं निघालं नाही तोपर्यंत लिहून ठेवू. कॅपिटल फंड, कॅपिटल फंडामध्ये ॲड करा हे एंट्रन्स शुल्क, एंट्रन्स फीस रुपये 25,000. आणि त्याचप्रमाणे पुन्हा डोनेशनच्या 60% असं सांगितलं. डोनेशनच्या 60% पहा मायनस कॅपिटलाइज्ड. 60% म्हणजे 36,000 रुपये. हे 36,000 रुपये. 0,0,0. 10 मधून 6 गेले, 4 राहिले आणि इथं राहिले 5. 5 मधून 3 गेले, 2 राहिले, 24,000 राहिले. पहा 60% गेल्यावर 40% राहिले, बरोबर आहे ना. 60% गेले म्हणजे 36,000 गेले, 40% राहिले. 40% किती राहिले? 24,000 राहिले. 24,000 हे खरेच 40% आहेत का त्याचा पडताळा घेण्यासाठी पुन्हा 60,000ला 40ने गुणाकार करा आपण. 4 × 24 अशा प्रकारे हा ताळा बरोबर आलेला आहे. आता हे कॅपिटल फंडामध्ये ॲड करा. प्लस डोनेशन 36,000. हां, अशा रीतीने आपला पूर्ण प्रॉब्लेम संपलेला आहे. आता प्रथम आपल्याला नेहमी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करत होतो, परंतु आपल्याला कॅपिटल फंड काढायचा आहे म्हणून अगोदर आपण ओपनिंग बॅलन्स शीट बंद करून घेऊया. आठ 2 आणि 4 6 आणि 5 11ला 1 हातच्या 1 3 आणि 1 4 4 आणि 7 11 आणि 4 15 1,51,800 1,51,800. हे 0,0,88,8 5 आणि किती 11 5 आणि 6 11ला 1 हातच्या 1 1 आणि 2 3 3 आणि किती 5 3 आणि 2 5 आणि 81 1 1,26,800. याला म्हणायचं कॅपिटल फंड. ही आहे बॅलन्सिंग फिगर. म्हणजे उरलेली शिल्लक आहे, उरलेली रक्कम आहे ही कॅपिटल फंडाला घेऊन टाका. 1,26,800 हे कॅपिटल फंड. 1,00,000 हे 26,800. अशा प्रकारे आपण कॅपिटल फंड काढून घेतलं. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करा. कोणती बाजू जास्त येते बघा अगोदर. इकडं 2,50,000 आहेत. हां, म्हणजे हीच बाजू जास्त येते. 0 0 0 4 आणि 4 8 8 आणि 5 13 13 आणि 3 16 16ला 6 हातच्या 1 1 आणि 5 6 6 आणि 2 8 8 आणि 4 12 12 आणि 2 14 14ला 4 हातच्या 1 1 आणि 2 3 3,46,000. 3,46,000 हे आपल्या इन्कम साईडची बेरीज आली.
आता आपल्याला सरप्लस काढायचं आहे, तर याची बेरीज आपण करून घेऊया. इथं 0, हे 0, 5 आणि 5 10ला 0, हातच्या 1, 1 आणि 2 3, 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15 आणि 1 16, 16ला 6, हातच्या 1, 1 आणि 6 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17, 17 आणि 1 18, 18ला 8, हातच्याला 1, 18ला 18, 1,86,000. तर 3,46,000मधून 1,86,000 वजा करायचे. हे आहे आपले इन्कम, हे आहे एक्सपेंडिचर. किती उरतात पहा, 0 0 0, 6 6 गेले 0, 14मधून 8 गेले, 6 राहिले आणि इथं राहिले 2मधून 1 गेलं, 1 राहिले, 1,60,000. बरोबर आहे का पहा. हां सायन्सला 0 0 गेले, 1,86,000 बरोबर आहे. 1,60,000. हे याला म्हणायचं टू सरप्लस. 1,60,000 हे ॲड करा यामध्ये, ॲड सरप्लस. 1,60,000 0 0 8, 6 आणि 5 11 आणि 6 17, 17ला 7, हातच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 6 14ला 4, हातच्याला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3, 3,47,800. आता बेरीज करा. 0 0 8, 7 आणि 2 9, 4 आणि 1 5 आणि 3, 3,59,800. ॲसेट साईड पहा. आता हे 0 0 3 3, 3 आणि 5 8, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9,900, 3 आणि 5 8, 8 आणि 5 13, 13 आणि 6 19, 19 आणि 4 23, 23 आणि 2 25, 25ला 5, हातचे 2, 2 आणि 1 3, 3,59,800. अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीटही टॅली झालेलं आहे. गणित करेक्ट आलेलं आहे. धन्यवाद. इथे आपण थांबूया.